नमस्कार, आप देख रहे हैं ज़ेन 10 न्यूज़। मुंबई कुर्ला विनोबा भावे नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर द्वारा ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालक के साथ मीटिंग का आयोजन किया गया, जिसमें आए दिन हो रही ट्रैफिक की समस्याएं, वाहनों की कागजात सहित भाड़ा इनकार न करने की हिदायत दी गई। तुमचे लायसन्स, तुमचे पीयूसी, तुमचे परवाने, तुमचे सगळे कागदपत्र, तुमचा इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टी पाहिजेत। आरसीटीसी तर पाहिजेच पाहिजे। तुमचं लांब अंतराचं भाडं फक्त तुम्ही घेता, जवळचं भाडं घेत नाही। त्याच्यामध्ये गरोदर असतात, महिला, वृद्ध असतात, शाळकरी विद्यार्थी असतात, फॅमिली क्राऊड असतो। ते थोडंसं तारतम्य ठेवून तुम्ही त्या पद्धतीने सरसकट भाडं नाकारणं फार चुकीचं आहे। एखाद दिवसामध्ये तुम्ही अजून सांगू शकता की मागचा तुम्ही जर तुमच्या त्या ऑटो स्टँडवर असाल, मागच्या तुमच्या सहकार्याला विनंती करा की यांना नाही रे बाबा, तुम्हाला जर लांब जायचं असेल तर ते अंडरस्टँडिंग पाहिजे, ते अंडरस्टँडिंग ठेवलं गेलं पाहिजे। हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, आवश्यक ठिकाणी जाणारे जिथं जे पॅसेंजर्स आहेत त्यांचे भाडं नाकारू नका। टैक्सी चालक मालक से नहीं है कोई बैर, पर कानून का उल्लंघन करने वालों की नहीं होगी खैर। जी हां, एक तरफ रिक्शा टैक्सी चालक मालक को कानून का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई, तो वहीं ऐसे भी ऑटो चालक हैं जिनका सम्मान भी किया करते हैं, जो यात्रियों के खोए हुए सामानों को पुलिस स्टेशन में जमा करते हैं। रिक्षा चालकांचा आम्ही सत्कार पण केलेला आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनला रिक्षात विसरलेली बॅग असेल, हँडबॅग असेल, सोन्याच्या वस्तू असतील त्या पण परत केलेल्या आहेत। आता कोणी संशयित व्यक्ती असेल, डाऊट्स असतील ते कळवा। आमचे मी स्पेशल आहेत राठोड, त्या तिघांचे नंबर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा। काय अडचणी असेल तर त्यांना विचारा। अनेक लोकांचे जीव वाचू शकतात, पुढची प्राणहानी टळू शकते किंवा इतर काही वित्तहानी होऊ शकते, तर या गोष्टी तुम्ही कळवल्या पाहिजे। तो वहीं इस मीटिंग के आयोजक वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, पुलिस निरीक्षक अशोक पवार, पीएसआई किरण पिसाल, पीएसआई रविंद्र डोके, पीएसआई किरण हीरे, मिल्सी स्पेशल बबन राठौड़, प्रभाकर देवकर, वरांडे सहित सभी पुलिस विभागीय अधिकारी और करीब 35 से 40 ऑटो चालक मालक के बीच यह मीटिंग संपन्न हुआ। विनोबा भावे नगर पुलिस स्टेशन से देखिए हमारी ये खास रिपोर्ट। ऑपरेशन व्ही नगर पोलीस स्टेशन जरी टोपोग्राफिकली कंजेस्टेड असले, अरुंद रस्ते असले, तरी आपल्या हातामध्ये आहे। स्वयंशिस्तीने आपण जर त्या गाड्या चालवल्या, वाहतुकीच्या वेळेला आपण स्वतः सगळे नियम पाळून त्या ठिकाणी गर्दी न करता जिथं मोकळा स्पेस आहे अशा ठिकाणी थांबून पण तुम्हाला तिथं पब्लिक मिळणार। तिथं भाडं काय, तुम्हाला कुठेही थांबला तरी तुम्हाला भाडं असं चालत येतं। ही मुंबई आहे, तुम्ही काय कुठं गावखेड्यामध्ये रिक्षा चालवत नाही। शासनाच्या काही योजना आहेत, त्याच्यामध्ये एक ही मृत्युंजय दूत योजना हे एक आहे। त्यामध्ये सत्पुरुष योजना केंद्र सरकारची आहे। त्याच्यामध्ये त्या अपघातात जखमी झालेला, बळी पडलेला जो व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही मदत केली आणि त्यांना खाजगी रुग्णालय असेल, सरकारी रुग्णालय असेल, या ठिकाणी जर तुम्ही ॲडमिट केलं तर तुम्हाला 5,000 रुपयाचं बक्षीस त्यावेळेला सरकारने जाहीर केलेलं आहे। ते मिळवण्याचा प्रयत्न करा। आर्थिक बक्षीस आहे, त्याला कायदेशीर संरक्षण म्हणजे एकतर तुम्हाला कोर्टात जायची काही गरज नाही, कुठली साक्ष देण्याची गरज नाही असं सांगितलेलं आहे। आणि जो मदत करणार आहे त्याचं जर नाव गुप्त ठेवायचं असेल तर ते नाव देखील गुप्त ठेवण्याच्या अटीवरती तुम्हाला ते जी ही योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला ते लाभ आहे। याच्यामध्ये अट अशीच आहे की रस्त्यावरती बळी पडलेला, जखमी झालेला कुठलाही नागरिक असेल त्याला तुम्ही तातडीने वैद्यकीय मदत देणं गरजेचं आहे। वैद्यकीय मदत देताना तुम्ही ती मदत देतानाचे फोटो वगैरे तुमच्याकडे ठेवा। प्रत्येक हॉस्पिटलला आमचे आउटडोअर OPDमध्ये पोलीस असतात, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतील तर, खाजगी रुग्णालय असतील तर तिथं तुम्ही तुमचं नाव तिथं द्या आणि त्या जखमीला, कधीही कुठल्याही जखमीला किंवा त्याचं जर तुम्ही प्राण वाचवताय तर हे निश्चितच एक पुण्याचं काम आहे आणि एक चांगलं नागरिक असण्याचं आणि त्या संपूर्ण नागरिक असण्याचं प्रमाण तर आहेच, पण त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब तो जर करता धरता पुरुष असेल त्या कुटुंबाचं, तर ते पण आपल्याला एक समाधान त्याच्यातून मिळू शकतं। तर हा एक उपक्रम आहे। आता आमच्या ऑफिसरने दाखवलं मला, त्याची माहिती त्यांच्याकडून घ्या। नंतर तो शासनाचा GR पण आहे आपल्याकडे, तर ते आपल्याला एक चांगलं काम करण्याचं ते एक संधी ज्या ज्या ठिकाणी मिळेल त्या संधीचं तुम्ही हे करा, उपयोगात आणा ती संधी। काय असेल अडचणी तुम्ही सांगा आम्हाला। टीममध्ये सांगितलं युनियन असेल, बैल बाजारची ऑटो रिक्षा युनियन संघटना असेल, त्या आमच्या
तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचे जे मिल स्पेशल कर्मचारी आहेत त्यांना घ्या. काय तुमच्या अडचणी असतील त्या तिथंच त्या ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता. काय मदत असेल, काय आव्हान असेल पोलीस स्टेशनतर्फे, तर ते देखील त्या ग्रुपमधून आपण करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. तसा व्हॉट्सअप ग्रुप बनवूया. तुम्ही बनवलेला असेल तर त्याच्यामध्ये आमचे हे कर्मचारी आहेत, अंमलदार आहेत, ते त्याच्यामध्ये तुम्ही सामील करून घ्या. थँक्यू. सगळ्यांना आता जाता अजून एक मी विनंती करेल, आवाहन करेल, सर्व रिक्षा चालक बंधू, आपण ड्युटीवर असताना, तुम्ही पण ड्युटीच करताय की त्या कर्तव्यावर असताना तुमच्या अजिबात मद्यपान करू नका, कुठला अंमली पदार्थाचं सेवन करू नका. तुमचा पण जीव त्याच्यामध्ये जाऊ शकतो. त्याचबरोबरीने तुमचे पॅसेंजर्स असतील, तुमच्याबरोबरचे जे आहेत, तुम्ही पॅसेंजर वाहून नेत आहे त्यांना देखील ती इजा पोचू शकते आणि हे संपूर्ण आयुष्यभरचं ते अपंगत्व तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यामध्ये जर दारू पिऊन तुम्ही जर ती गाडी चालवली तर त्या अपराधासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड आहे, 6 महिन्याची कैदेची शिक्षा आहे. त्यामुळं सर्वांना आम्ही विनंती करतो की कुठलंही नशापान न करता आपण सुरक्षितपणे आपला जीव सांभाळून आपलं वाहन चालवा आणि सुरक्षित जीवन जगा. प्रवास करा जेणेकरून पब्लिकला, जनतेला इजा होणार नाही, दुखापत होणार नाही.